जगप्रसिद्ध केसरी टूर्स व ट्रॅव्हल्सच्या संस्थापिका व डायरेक्टर सौ सुनीता केसरी पाटील यांचा टीचर्स डे व वाढदिवसानिमित्त चांदीची लक्ष्मी, फेटा, मानपत्र देऊन फिल्म सेन्सर बोर्ड सदस्य, SEO संपादक विलासराव खानोलकर आणि पायलट व एक्झिक्युटिव्ह एडिटर अमर कुमार यांनी खास 40 वर्ष झाल्याबद्दल केला जंगी सत्कार। सिंह दमदार पावलं टाकत चालताना अधूनमधून मागे वळून आपली प्रगती पाहतो व विजयाचं स्मरण करतो। सिंहाचंच दुसरं नाव आहे केसरी। केसरी टूर्स व ट्रॅव्हल्स हे जगप्रसिद्ध नाव जगजेत्यासारखं लाखो प्रवाशांच्या हृदयावर कोरलेलं आहे। गेली 40 वर्षे केसरी भाऊ पाटील सोबतच संस्थापिका सौ सुनीता केसरी पाटील यांचा या प्रगतीमध्ये कष्टामध्ये सिंहिणीचा वाटा आहे। त्यांचे पूर्ण कुटुंबच मुले व नातवंड श्री शैलेश, सौ संगीता, श्री हिमांशू, सौ झेलम, आदित्य, आर्या, अर्जुन जगभर प्रवास करून संस्था प्रगतीपथावर नेत आहेत। लाखो लोकांना आनंददायी जगप्रवास त्यांनी घडवला आहे। काश्मीर ते कन्याकुमारी, युरोप, अमेरिका, आशिया, बर्फाळ उत्तर ध्रुव, नॉर्वे ते नायगरा सर्वत्र त्यांचा लाखो पर्यटकांसह संचार चालूच असतो। अशी साक्षात लक्ष्मी, सरस्वती व सावित्री रूपाने सौ सुनीताताई पाटील यांची 40 वर्ष अविरत पर्यटनाची व पर्यटकांच्या आनंदाची, समाधानाची। त्यांच्या वाढदिवशी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देताना कवी, लेखक, संपादक विलासराव खानोलकर, सह उपसंपादक अमर कुमार खानोलकर यांच्या सोबतची आनंदी क्षणचित्रे व ही मुलाखत। महामुंबई चॅनलचा मिलिंद खारपाटील, मुंबई। केसरी म्हणजे युरोप आणि युरोप म्हणजे केसरी। गुलाब म्हणजे काश्मीर। हा जसा इथे गुलाब आहे तसं गुलाब म्हणजे काश्मीर, आणि काश्मीर म्हणजे केसरी ट्रॅव्हल्स टूर्स, आणि केसरी ट्रॅव्हल टूर्स म्हणजे आमचे केसरी भाऊ पाटील यांच्या सौभाग्यवती सुनीताताई पाटील यांनी महाप्रचंड कष्ट घेऊन ही केसरी ट्रॅव्हलची कंपनी जगभर नेली। तसंच पूर्वी गावामध्ये केसरी भाऊ असताना त्यांनी एक प्रकारचं शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम केलं, आणि त्यावेळी प्रत्येकाला त्यांनी विद्यार्थी म्हणून वेगवेगळे असे संदेश दिले। तसेच त्यांच्याबरोबर काम करताना सुनीताताईंनाही वेगवेगळे अनुभव आले। तर आज या शिक्षक दिनी आणि विद्यार्थी दिनी मला वाटतं आज त्यांचा वाढदिवस आहे। इथे गुलाब फुललं आहे, मागे गुलाब फुललं आहे, मागे सर्व तुमचे गुलाब, गुलमोहर आणि जे आपले काश्मीरची जी व्हॅली आहे गुलाबाची त्याचे फोटो आहेत। तर अशा सुंदर ठिकाणी आज आपण बसलेलो आहोत। सुनीताताईंचा वाढदिवस आहे, तर आपण त्यांना, आपल्या रसिक प्रेक्षकांना, पर्यटकांना, तसंच ह्या एरियामध्ये येऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी त्यांचा आजचा काय शुभ संदेश आहे त्यांना आपण केसरीच्या मालक, चालक, पालक, फाउंडर आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून तुम्ही काय संदेश देऊ आज इच्छिता? सुनीताताई, तुम्ही सांगा जरा। नमस्कार सर्वांना। मोठ्याने। आज माझा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाप्रित्यर्थ विलासजी आणि अमर कुमार हे खास शुभेच्छा देण्यासाठी भेटायला आले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि खूप त्यांचे आभारी आहोत। आणि आज सर्व मागचा इतिहास सर्व आठवतोय। कंपनीला आमच्या 40 वर्ष झाली आणि त्यामुळे सगळा मागचा इतिहास आठवतोय की आपण कुठे होतो आणि कुठे आलो आपण ह्या ठिकाणी। आणि बिझनेस सुरू करायचा असेल तर अडीअडचणी ह्या येतात, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे। तशाच अडचणी आम्हाला येत होत्या, परंतु त्या अडचणीतून मार्ग काढत प्रयत्न करून जर प्रयत्न केले तर त्या अडचणीवर मार्ग निघू शकतो। तर सतत प्रयत्न करणं हे महत्त्वाचं आहे। आणि अडचणी म्हणाल तर ज्यावेळेला तुम्ही कुठलाही छोटा मोठा बिझनेस ज्यावेळेला चालू करतो त्यावेळेला अडचणी ह्या येतातच, परंतु कधी कधी काय होतं की हा बिझनेस जो असतो ना तोच माणसाला आपल्याला शिकवत जातो की तुम्ही हे उपाय करा, तुम्हाला ह्या अडचणी आल्या त्याच्यातून असा मार्ग काढा, म्हणजे तो बिझनेसच आपल्याला शिकवतो। तर तुम्ही कुठलीही बिझनेस छोटा मोठा चालू कराल त्यावेळेला अडचणी ह्या येतातच, तर त्याला घाबरून न जाता त्याला तोंड देऊन उभं राहायचं, हे एक मला सांगावं असं वाटतं। नाही, तसंच शिक्षक म्हणून केसरी भाऊंनी अनेक तुमचे विद्यार्थी घडवले केसरी ट्रॅव्हल म्हणजे स्टाफला। तर त्यांचा संदेश केसरींच्या तर्फे तुम्हाला काय वाटतं द्यावं आजच्या शिक्षक दिनी? प्रत्येकाने विद्यार्थी म्हणून राहावं। केसरी भाऊंच्या बाबतीत बोलायचं असेल तर ते आम्हा सर्वांचेच गुरु आहेत आणि ते एक आमच्या कंपनीमधलं चालतं बोलतं विद्यापीठ असं आहे।
तर म्हणजे त्यांच्या सहवासात जो माणूस आला ना तो शिस्त आणि चांगले विचार हे घेऊनच जाणार. तसेच आमचा जो स्टाफ आहे त्या सर्व स्टाफला त्यांनी ह्या गोष्टी शिकवल्या. प्रेम, त्यानंतर सहानुभूती. मेन म्हणजे शिस्त आणि सहानुभूती वक्तशीरपणा. वक्तशीरपणा, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या सहवासात जी जी मंडळी आली किंवा स्टाफ आमचा जो आला, टूर लीडर्स तयार करायचे, हे काम त्यांनी खूप उत्तमरित्या आणि खूप छान केलेलं आहे. आणि त्याचा फायदा आज कंपनी घेते, कंपनीला होतोय. आणि तो जो केसरीने जो उभा केलेला DNA आहे केसरीचा, तो DNA सर्व स्टाफ फॉलो करत आहे आज. व्हेरी व्हेरी गुड, एक्सलंट. तसेच आजच्या या दिनी जे लोक आपल्या मॅरेज अॅनिव्हर्सरीला जातात किंवा आपल्या वाढदिवसाला जातात, जगभर जातात, तेव्हा त्यांनी आटोपशीर सामान घेऊन कसं जावे हे 2 मिनिटात सांगा. आणि प्रवास सुखकर व्हावा. प्रवास सुखकर होण्यासाठी त्या पण सूचना वारंवार आम्ही देत असतो प्रवाशांना, की तुम्ही अगदी कमी वजन तुम्हाला टूरवर पाहिजे, कमीत कमी बॅग्स, कमीत कमी कपडे आणि त्यातनं कसं जायचं वगैरे ते सगळं शिक्षण आम्ही टूर लीडरद्वारे आम्ही मंडळींना देत असतो. आणि त्याप्रमाणे आला तर त्यांचा प्रवास खूप सुखकर होतो, आनंददायी होतो प्रवास. आणि प्रवासामध्ये जास्तीत जास्त आठवणी, आपल्या आनंद घेणं, त्या स्थळाचा आनंद घेणं हे त्यांना आणि आमचा टूर लीडर सगळं समजावून सांगतात.